वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. असा विचार करा, म्हणजे समजा एका तिमाहीत एका कंपनीचा महसूल 500 कोटींच्या खाली आहे आणि अवघ्या 3 महिन्यात तो थेट थेट 3,400 कोटींवर पोचतो. बापरे, हा आकडा खरंच खूप मोठा आहे. हो ना, कोणतीही जादू न करता हे कसं शक्य आहे? किंवा असा विचार करा की एखाद्या कंपनीचा निव्वळ नफा 645 कोटी रुपये आहे, पण त्यांच्याकडे व्यवसायातून आलेली जी रोख रक्कम आहे, म्हणजे त्यांचा जो कॅश फ्लो आहे, तो तब्बल 7,800 कोटींपेक्षा जास्त आहे. अच्छा, म्हणजे नफ्यापेक्षा रोख रक्कम 10-11 पटीने जास्त. बरोबर. हे सगळं वरवर पाहता एखाद्या आर्थिक कोड्यासारखं वाटतं ना, पण आजच्या या सखोल विश्लेषणात आपण हेच कोडं सोडवणार आहोत. आज आपण गोदरेज प्रॉपर्टीजच्या आर्थिक वर्ष 2026 म्हणजे FY26च्या चौथ्या तिमाहीच्या कामगिरीवर आणि त्यांच्या बाजारातील दृष्टिकोनावर एक डीप डाईव्ह करणार आहोत. पारंपरिक दृष्टिकोन असतो ना, तो इथे बदलावा लागेल. आपल्याला सहसा फक्त उंच इमारती, सिमेंट आणि बांधकामे दिसतात. बरोबर. पण पडद्यामागे हा एक अत्यंत वेगवान आणि आकड्यांचा अचूक खेळ असतो. आज आपण केवळ वरवरचे आकडे नाही वाचणार, म्हणजे कंपनीने एवढी प्रचंड झेप कशी घेतली आणि या आकड्यांच्या पलीकडे जाऊन कंपनीचा भविष्यातील पाया खरोखरच किती मजबूत आहे हे आपण तपासणार आहोत. हो, आणि मला हेच जाणून घ्यायचंय. चला तर मग थेट या मोठ्या आकड्यांपासूनच सुरुवात करूया. चौथ्या तिमाहीचा जो डेटा समोर आलाय तो खरोखरच धक्कादायक आहे. विक्रीतून आलेला महसूल तब्बल 3,458 कोटी रुपये आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत ही 63% भक्कम वाढ आहे. आणि त्याचबरोबर त्यांचा जो एबिटा आहे तो 522 कोटी रुपयांवर पोहोचलाय. आता मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. अनेकदा हा एबिटा शब्द ऐकल्यावर थोडा गोंधळ उडतो. हो, बऱ्याच जणांचा उडतो. तांत्रिक भाषेत याला कर आणि घसारापूर्व नफा म्हणतात, हे मान्य. पण सोप्या भाषेत सांगायचं तर हा आकडा नेमका काय दर्शवतो आणि तो एवढा महत्वाचा का मानला जातो? अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात. एबिटा म्हणजे कंपनीने त्यांचा मूळ व्यवसाय करून, म्हणजे आता या प्रकरणात बघायचं झालं तर जमिनी विकसित करून आणि घरे विकून नेमके किती पैसे कमवले हे दर्शवणारा हा आकडा असतो. अच्छा, म्हणजे यात इतर गोष्टी नसतात. बरोबर. यातून त्यांनी घेतलेल्या मोठ्या कर्जाचे व्याज किंवा सरकारला द्यायचा टॅक्स किंवा मशिनरीची झालेली झीज म्हणजे घसारा हे काहीही वजा केलेलं नसतं. हा आकडा यासाठी महत्वाचा असतो कारण तो कंपनीचा कोर ऑपरेशन्स किंवा मूळ व्यवसाय खरोखर किती सक्षम आहे हे स्पष्ट करतो. म्हणजे जर एबिटा नकारात्मक असेल तर याचा अर्थ कंपनीचा मूळ व्यवसायच तोट्यात चालला आहे. आणि विशेष म्हणजे मागील काही काळात यांचा हा आकडा नकारात्मक होता आणि तिथून थेट 522 कोटींवर झेप घेणं हे कंपनीच्या मूळ व्यवसायातील जबरदस्त सुधारणेचे लक्षण आहे. क्या बात है. आणि या मूळ व्यवसायातील सुधारणेचा परिणाम थेट त्यांच्या निव्वळ नफ्यावर म्हणजेच नेट प्रॉफिटवर झालेला दिसतो. निव्वळ नफा 645 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हो, आणि ती जवळपास 71% वाढ आहे. अगदी बरोबर. तसेच प्रतिसंभाग मिळकत किंवा EPS 21.58 झाली आहे, जी जवळपास 70% वाढ दर्शवते. पण इथेच मला एक मोठी तफावत आणि कुतूहल निर्माण करणारी गोष्ट दिसते. कोणती? जर आपण मागील तिमाहीचा म्हणजे याच आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचा विचार केला तर महसूल फक्त 498 कोटी रुपये होता आणि नफा 194 कोटी रुपये होता. आणि आता चौथ्या तिमाहीत महसूल थेट 3,458 कोटी. एका तिमाहीतून दुसऱ्या तिमाहीत एवढी प्रचंड झेप कशी शक्य आहे? म्हणजे घरांच्या किमती अचानक दुप्पट तिप्पट तर नाही ना झाल्या? मग हा महसूल अचानक कुठून आला? रिअल एस्टेटच्या अर्थशास्त्रातला सर्वात रंजक भाग आहे. मी सांगते हे कसं चालतं. याला आर्थिक परिभाषेत लंपी अर्निंग्स किंवा अनियमित स्वरूपाचं उत्पन्न असं म्हणतात. हे समजून घेण्यासाठी ना आपण एका साध्या उदाहरणाची तुलना करूया. सांगा ना. समजा एखादी FMCG कंपनी आहे जी साबण किंवा बिस्किटं विकते.
त्यांच्या उत्पादनांची विक्री रोज होते बरोबर, आणि रोजचा पैसा रोज महसूल म्हणून खात्यात जमा होतो. हो, त्यांचा आलेख असा एका सरळ रेषेत हळूहळू वर जातो. अगदी तसंच. पण रिअल एस्टेटमध्ये अकाउंटिंगचे नियम पूर्णपणे वेगळे असतात. म्हणजे कसं? घर विकलं गेलं आणि ग्राहकाने पैसे दिले तरी तो महसूल मानला जात नाही का? नाही, अजिबात नाही. रिअल इस्टेटच्या रेव्हेन्यू रेकग्निशनच्या नियमांनुसार जोपर्यंत एखाद्या प्रकल्पाचं बांधकाम पूर्ण होत नाही, त्याला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट किंवा ओसी मिळत नाही आणि ग्राहकांना प्रत्यक्ष घराचा ताबा दिला जात नाही, म्हणजे पजेशन दिलं जात नाही तोपर्यंत. बरोबर. तोपर्यंत तो पैसा कंपनीच्या ताळेबंदात किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर महसूल म्हणून दाखवलाच जात नाही. समजा ग्राहकाने 3 वर्षापूर्वी घर बुक केले आणि सर्व हप्ते वेळेवर भरले. कंपनीच्या बँक खात्यात ते पैसे आलेले असतात, पण ते महसूल नसून केवळ ॲडव्हान्स मानले जातात. अरे बापरे. अच्छा, म्हणजे जेव्हा एखादा मोठा प्रकल्प पूर्ण होतो तेव्हाच या संपूर्ण प्रकल्पाचा एकत्रित महसूल एकाच झटक्यात खात्यात जमा होतो. तंतोतंत. मागील तिमाहीत म्हणजे तिसऱ्या तिमाहीत फारसे मोठे प्रकल्प पूर्णत्वास गेले नसतील, त्यामुळे तो आकडा फक्त 498 कोटी रुपये होता. पण चौथ्या तिमाहीत अनेक मोठी प्रकल्प एकाच वेळी पूर्ण झाले. आणि ग्राहकांना ताबा मिळाला. हो ना. आणि त्यामुळे तो साठलेला सर्व महसूल एकाच वेळी खात्यात झळकला, ज्यामुळे हा 3400 कोटींचा मोठा आकडा आपल्याला दिसला. म्हणूनच या क्षेत्रात एका तिमाहीतून दुसऱ्या तिमाहीत अशी तुलना करणे अनेकदा दिशाभूल करणारे ठरू शकते. आता गणित समजलं मला. खरी वाढ बघायची असेल तर मागील वर्षाच्या याच तिमाहीशी म्हणजे इयर ऑन इयर तुलना करणं जास्त योग्य ठरते, जिथे आपल्याला 63% भक्कम वाढ दिसते. अगदी बरोबर. हा मुद्दा अत्यंत स्पष्ट करणारा आहे. म्हणजे हे आकडे केवळ एका रात्रीत झालेल्या चमत्काराचे नाहीत, तर गेल्या अनेक वर्षांच्या बांधकामाचे आणि प्रकल्प पूर्णत्वाचे हे फळ आहे. नक्कीच. बरं, आता या मागच्या आकड्यांवरून आपण थोडं भविष्याकडे पाहूया. व्यवस्थापनाचा दृष्टिकोन काय सांगतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. उपलब्ध माहितीनुसार आर्थिक वर्ष 2026 हे कंपनीच्या इतिहासातील सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. हो, बेस्ट इयर. आणि सर्वात मोठी बाब म्हणजे बुकिंग मूल्याच्या बाबतीत कंपनी आता भारतातील सर्वात मोठी रिअल एस्टेट डेव्हलपर बनली आहे. त्यांनी या संपूर्ण वर्षात तब्बल 34,171 कोटी रुपयांचे विक्रमी बुकिंग मिळवले आहे. हा आकडा खरंच अफाट आहे. आणि हा 34,000चा आकडा भविष्याची दिशा स्पष्ट करतो. मगाशी आपण ज्या महसुलाविषयी बोललो ना, तो भूतकाळातील कर्माचे फळ होता. म्हणजे जे प्रकल्प पूर्ण झाले त्यांचा तो पैसा होता. हो, पण बुकिंग व्हॅल्यू म्हणजे भविष्यातील महसुलाची हमी. जेव्हा ग्राहक आज एखादे घर बुक करतो तेव्हा तो येत्या 3-4 वर्षांसाठी कंपनीला पैसा देण्यास बांधील होतो. फक्त चौथ्या तिमाहीचा विचार केला तर त्यांनी जवळपास 10,163 कोटी रुपयांचे बुकिंग मिळवले आहे. एका तिमाहीत 10,000 कोटी. हो, हे एका तिमाहीतील आजवरचे सर्वाधिक बुकिंग आहे. याचा अर्थ बाजारात त्यांच्या उत्पादनांना प्रचंड मागणी आहे आणि ग्राहक त्यांच्या ब्रँडवर विश्वास ठेवत आहेत. बरोबर. आणि मुंबई, बेंगळुरू आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजे NCR या 3 ठिकाणी त्यांना मुख्यत्वे ही प्रचंड मागणी दिसून येत आहे. पण मला एक सांगा, या अभूतपूर्व यशामागे नक्की कोणती यंत्रणा काम करत आहे? म्हणजे नक्की कोणते घटक? हो, कोणते असे घटक आहेत ज्यांनी हे वाढीचे इंजिन इतक्या वेगाने चालवले आहे? मी या डेटामध्ये काही मुख्य ट्रिगर्स शोधण्याचा प्रयत्न करत होतो. बरं, यामागे प्रामुख्याने 5 अत्यंत भक्कम पॉझिटिव्ह ट्रिगर्स किंवा सकारात्मक घटक आहेत. मी एक एक करून सांगते. पहिला घटक म्हणजे त्यांच्या विक्रीमध्ये म्हणजे सेल्समध्ये सातत्याने होणारी वाढ. गेल्या सलग 9 वर्षांपासून त्यांच्या बुकिंग मूल्यामध्ये सातत्यपूर्व वाढ होत आहे. हे अत्यंत दुर्मिळ आहे बरं का, कारण रिअल एस्टेट क्षेत्रात अनेकदा खूप चढउतार येत असतात. पण सलग 9 वर्ष वाढ राखणे हे त्यांच्या मजबूत एक्झिक्युशनचं लक्षण आहे. आणि यातूनच दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ट्रिगरचा जन्म होतो, जो सुरुवातीला मी उपस्थित केलेल्या कोड्याशी संबंधित आहे. तो म्हणजे कॅश फ्लो आणि नफ्यामधील तफावत. हो, तो मुद्दा राहिलाच आपला. आकडेवारी सांगते की या वर्षात कंपनीने 7,830 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग कॅश फ्लो निर्माण केला आहे. आता बघा, आपला नफा फक्त 645 कोटी आहे, पण कॅश फ्लो 7,830 कोटी. हे गणित कसं काम करतं?
हे गणित रिअल एस्टेटच्या जीवनचक्रावर अवलंबून असते. जसं आपण आधी पाहिलं, ग्राहक घर बुक करताना आणि बांधकामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हप्ते भरतो. हो, ते स्लॅबनुसार जे पैसे देतात ते. बरोबर. हा प्रत्यक्ष पैसा म्हणजे कॅश कंपनीच्या बँक खात्यात जमा होत असते. या पैशाचा वापर कंपनी बांधकाम करण्यासाठी, मजुरांचे पगार देण्यासाठी आणि नवीन जमिनी खरेदी करण्यासाठी करते. अच्छा. म्हणजे नफा कागदावर खूप उशिरा दिसतो जेव्हा प्रकल्प पूर्ण होतो, पण पैसा आजच हातात येत असतो. 7,800 कोटींचा एवढा मोठा कॅश फ्लो असणे हे कंपनीच्या प्रकृतीसाठी अत्यंत सुदृढ लक्षण आहे. कारण त्यांना बाहेरून कर्ज घ्यावं लागत नाही. तेच तर, जेव्हा खिशात प्रत्यक्ष रोख रक्कम असते तेव्हा कंपनीला दैनंदिन खर्चासाठी महागड्या कर्जावर अवलंबून राहावे लागत नाही. म्हणजे त्यांच्याकडे व्यवसायातून पैसा वेगाने आत येत आहे आणि हाच पैसा ते भविष्यातील वाढीसाठी वापरत आहेत. आणि याच ठिकाणी तिसरा ट्रिगर समोर येतो, तो म्हणजे त्यांची पाईपलाईन. बरोबर. माहितीनुसार त्यांनी तब्बल 42,100 कोटी रुपये क्षमतेच्या नवीन प्रकल्पांची भर घातली आहे. हे अत्यंत आक्रमक विस्तार धोरण दिसते. याचा अर्थ ते भविष्यात विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी आणि प्रकल्पांचे हक्क मिळवत आहेत. होय, आणि रिअल एस्टेटमध्ये ज्याच्याकडे मोक्याच्या ठिकाणी जमिनी आहेत ना, तोच भविष्याचा राजा असतो. 42,100 कोटींची ही पाईपलाईन त्यांना पुढील अनेक वर्षांसाठी व्यवसायाची हमी देते. क्या बात है. आणि चौथा ट्रिगर कोणता? यासोबतच चौथा ट्रिगर आहे इंडस्ट्री टेलवेंट, म्हणजे संपूर्ण क्षेत्रालाच मिळणारी अनुकूल हवा किंवा परिस्थिती. सध्या भारतातील महानगरांमध्ये, विशेषतः मुंबई, बंगळुरू आणि NCRमध्ये घरांची प्रचंड मागणी आहे. हो, ते तर आपण बघतोच आहोत. लोकांचे उत्पन्न वाढत आहे, दर्जेदार घरांची गरज वाढत आहे आणि गोदरेज नेमक्या याच बाजारांमध्ये सर्वात जास्त सक्रिय आहे. पण या डेटामधून मी एक 5वा ट्रिगर शोधून काढला आहे, जो मला वैयक्तिकरित्या खूप रंजक आणि शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा वाटतो. कोणता बरं? तो म्हणजे प्रमोटर्सनी, म्हणजेच कंपनीच्या मूळ मालकांनी स्वतःची हिस्सेदारी वाढवणे. हे बाजारासाठी एवढं सकारात्मक का मानलं जातं? याला फायनान्सच्या भाषेत असिमेट्रिक इन्फॉर्मेशनचे तत्व म्हणतात. कंपनीच्या आत काय चालले आहे हे बाहेरच्या गुंतवणूकदारांपेक्षा कंपनी चालवणाऱ्या प्रमोटर्सना सर्वात जास्त आणि अचूक माहीत असते. हो ना, त्यांच्याकडे सगळीच माहिती असते. बरोबर. त्यांच्याकडे भविष्यातील प्रकल्पांची, नफ्याची आणि धोक्यांची पूर्ण माहिती असते. जर प्रमोटर स्वतः बाजारातून शेअर्स विकत घेत असतील आणि स्वतःची हिस्सेदारी वाढवत असतील, तर त्याचा थेट अर्थ असा होतो की त्यांच्या मते शेअरची किंमत अजून वाढणार आहे. नक्कीच. त्यांच्या मते सध्या बाजारात कंपनीच्या शेअर्सची जी किंमत आहे ती त्यांच्या खऱ्या मूल्यापेक्षा खूप कमी आहे. त्यांना पूर्ण विश्वास आहे की 42,000च्या या पाईपलाईनमुळे भविष्यात कंपनीचे मूल्य प्रचंड वाढणार आहे. हा गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय भक्कम विश्वासाचा संकेत मानला जातो. हे म्हणजे एखाद्या शेफने स्वतःच्याच रेस्टॉरंटमध्ये आवडीने जेवण करण्यासारखे आहे. जर मालकच उत्पादन खात असेल तर त्यात काहीतरी नक्कीच खास असलं पाहिजे. अगदी योग्य उदाहरण दिलंत. हे सर्व सकारात्मक घटक पाहता असे वाटते की कंपनी एका हायस्पीड एक्सप्रेसमध्ये बसून सुसाट वेगाने पुढे चालली आहे. पण कोणताही आर्थिक अभ्यास केवळ उज्ज्वल बाजू पाहून पूर्ण होत नाही. नक्कीच नाही. या सर्व जगमगत्या आकड्यांमागे भिंतीला काही तडे गेले आहेत का? कारण आकडेवारीचं बारकाईने वाचन केल्यावर मला 2-3 धोक्याचे इशारे म्हणजे रेड फ्लॅग्स स्पष्टपणे दिसतायत. रिस्क अनालिसिस किंवा धोक्यांचे विश्लेषण करणे हे कोणत्याही आर्थिक अभ्यासाचे अनिवार्य अंग असते. कोणते धोके तुम्हाला प्रकर्षाने जाणवत आहेत? पहिला धोका आहे मार्जिनवरील दबाव. विक्री आणि महसूल एवढ्या वेगाने वाढत असताना त्यांचा EBIT किंवा EBIT मार्जिन आता 24.6% घसरला आहे. महसूल वाढतोय, मग मार्जिन म्हणजे नफ्याची टक्केवारी का कमी होत आहे? यामागे ना काही तांत्रिक आणि व्यावहारिक कारण आहेत. रिअल एस्टेटमध्ये मार्जिन अनेक गोष्टींवर अवलंबून असते. पहिले कारण म्हणजे जमीन संपादनाचा खर्च. मुंबई आणि NCR सारख्या ठिकाणी आता मोक्याच्या जागा मिळवणे अत्यंत महाग झाले आहे. हो, जागांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तेच तर, जमिनीच्या वाढत्या किमती आणि सरकारला द्यावे लागणारे प्रीमियम्स नफ्याचा मोठा हिस्सा खाऊन टाकतात. दुसरे कारण म्हणजे बांधकामाचा वाढता खर्च, जसं की स्टील, सिमेंट आणि मजुरीच्या किमतीत झालेली वाढ. आणि तिसरं कारण म्हणजे त्यांचे आक्रमक विक्री धोरण. अनेकदा मोठ्या प्रमाणात विक्रीचं लक्ष गाठण्यासाठी कंपन्या नवीन प्रकल्प लॉन्च करताना सुरुवातीला किमती थोड्या कमी ठेवतात, ज्याला आपण इंट्रोडक्टरी प्राइसेस म्हणतो.
अच्छा, म्हणजे लवकर विकले जावे म्हणून. हो, यामुळे विक्री वेगाने होते, रोख रक्कम लगेच हातात येते, पण टक्केवारीच्या भाषेत मार्जिन थोडे कमी दिसते. हे समजण्यासारखे आहे. पण दुसरा धोका मला थोडा जास्त गंभीर वाटतो. तो म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत त्यांच्या निव्वळ कर्जामध्ये म्हणजे नेट डेटमध्ये झालेली वाढ. हां, एकीकडे आपण म्हणतोय की कंपनीकडे 7,830 कोटी रुपयांचा विक्रमी कॅश फ्लो आहे, मग तरीही डोक्यावर एवढं कर्ज वाढवून घेण्याची गरज काय? हे थोडं विरोधाभासी वाटत नाही का? वरवर पाहता हा विरोधाभास नक्कीच वाटतो, पण रिअल एस्टेटच्या भांडवली संरचनेमध्ये कर्ज हे का कच्च्या मालासारखे म्हणजे रॉ मटेरियलसारखं काम करते. रॉ मटेरियल कर्जाला होय, हा व्यवसाय अत्यंत कॅपिटल इंटेन्सिव्ह किंवा भांडवल केंद्रित आहे. बघा, जेव्हा कंपनी 42,000 कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प हाती घेते, तेव्हा त्यासाठी नवीन जमिनी विकत घ्याव्या लागतात. सरकारला मोठे प्रीमियम्स आणि टॅक्स ॲडव्हान्समध्ये भरावे लागतात. हे सर्व करण्यासाठी व्यवसायातून येणारा कॅश फ्लो पुरेसा नसतो. त्यांना बाह्य कर्जाची गरज लागतेच. पण मग हे कर्ज धोक्याची घंटा नाहीत का? कर्ज धोकादायक तेव्हा असते जेव्हा तुमच्याकडे ते फेडण्याची क्षमता नसते. इथे आपल्याला परत त्या 7,830 कोटी रुपयांच्या कॅश फ्लोकडे पाहावे लागेल. अच्छा, म्हणजे ती जी रोख रक्कम येत आहे ती. बरोबर. ही ती रोख रक्कम आहे जी ग्राहकांकडून नियमितपणे येत आहे. या भक्कम प्रवाहामुळे कंपनी या वाढलेल्या कर्जाचे व्याज सहजपणे देऊ शकते आणि मुद्दल वेळेवर फेडू शकते. म्हणजे हे मोजून मापून घेतलेलं रिस्क आहे. अगदी. व्यवसायाच्या विस्तारासाठी घेतलेले हे एक कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. जोपर्यंत ग्राहकांचा पैसा आत येत आहे, तोपर्यंत हे कर्ज अत्यंत मॅनेजेबल किंवा नियंत्रणात ठेवण्याजोगे मानले जाईल. आणि तिसरा धोका जो आपण आधीच चर्चिला, तो म्हणजे लंपी अर्निंग्स. उत्पन्नातील अस्थिरता हा धोका नेहमीच असणार. हो, तो कधीच पूर्णपणे जाणार नाही. जर एखादा मोठा प्रकल्प वेळेवर पूर्ण झाला नाही किंवा समजा सरकारी परवानग्या मिळण्यास विलंब झाला, तर एखाद्या तिमाहीचं सर्व आकडे अचानक कोसळल्यासारखे दिसू शकतात आणि बाजारात विनाकारण भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. अगदी बरोबर. एक्झिक्युशन रिस्क हा या क्षेत्राचा अविभाज्य भाग आहे. परवानग्या आणि बांधकामाचा वेग यावर कंपनीचे पूर्ण आर्थिक वर्ष अवलंबून असते. तर या संपूर्ण विश्लेषणाचा आणि आकडेवारीचं जर आपण सारांश काढायचा ठरवला तर चित्र कसं दिसतं? अल्पावधीचा म्हणजे पुढील 1 ते 3 महिन्यांचा विचार केल्यास बाजारात काय प्रतिक्रिया असू शकते? अल्पावधीचा विचार केल्यास हे आकडे बाजारासाठी अत्यंत सकारात्मक आहेत. 3,458 कोटींचा महसूल, 71% वाढलेला नफा आणि ऐतिहासिक 34,000चे बुकिंग मूल्य हे सर्व घटक बाजारात प्रचंड उत्साह निर्माण करणारे आहेत. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास या आकडेवारीमुळे नक्कीच वाढेल. आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार केला तर ची नवी पाईपलाईन, भारतातील सर्वात मोठी बुकिंग व्हॅल्यू असण्याचं नेतृत्व, प्रमोटर्सचा वाढलेला विश्वास आणि त्यांचा तो भक्कम रोख प्रवाह यामुळे कंपनीचा पाया अतिशय मजबूत स्थितीत आहे. म्हणूनच या आधारावर कंपनीची वाटचाल आपण स्ट्रॉंग या श्रेणीत मोडू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सध्याच्या आकड्यांमध्ये चमक आहे आणि भविष्याच्या नियोजनात खोली आहे. अगदी अचूक वर्णन केलं. हे सर्व ऐकल्यावर रिअल इस्टेटचे हे गुंतागुंतीचे अर्थशास्त्र मला खूप चांगल्या प्रकारे समजले. पण ही चर्चा संपवण्यापूर्वी मला एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधावंसं वाटतं. या संपूर्ण विश्लेषणातून एक असा प्रश्न समोर येतो ज्यावर गंभीर विचार करणं गरजेचं आहे. कोणता प्रश्न? आपण पाहिलं की या कंपनीचं हे प्रचंड यश आणि विक्रमी बुकिंग प्रामुख्याने मुंबई, बंगळुरू आणि एनसीआर या 3 मोठ्या महानगरांमधील मागणीवर अवलंबून आहे. त्यांच्या इंडस्ट्री टेलवेंडचा हाच मुख्य पाया आहे. होय, तेच मुख्य मार्केट्स आहेत. आणि त्यांनी भविष्यासाठी जे 42,000 कोटी रुपयांचे नवे प्रकल्प हाती घेतले आहेत ना, तेही याच आधारावर आहेत की या 3 शहरांमध्ये लोक भविष्यातही त्याच वेगाने महागडी घरं घेत राहतील. बरोबर. पण एक विचार करा, समजा जर भविष्यात कॉर्पोरेट क्षेत्रात वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रिड वर्किंग धोरणांमध्ये अचानक मोठा आणि कायमस्वरूपी बदल झाला. अरे बापरे, हा तर खूपच वेगळा अँगल आहे. हो ना? किंवा दळणवळण आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे टियर 2 आणि टियर 3 शहरांकडे लोकांच्या स्थलांतराचा वेग वाढला तर काय होईल? या केवळ 3 मोठ्या शहरांवर अतिविसंबून असलेल्या या बेस्ट एव्हर बिझनेस मॉडेलला भविष्यात किती मोठा धक्का बसू शकेल? हा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो, हा प्रश्न या आकड्यांच्या पलीकडचा आहे जो भविष्यातील रिअल इस्टेटचे स्वरूपच बदलू शकतो.
आणि मला वाटतं यावर सर्वांनीच विचार करायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.